भ्रष्टाचार विरोधात नवी मुंबईतील सीवूड्स येथील खासगी शाळेवर पालकांचा धडक मोर्चा। नवी मुंबईतील एका विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या स्कूल बस चालकाला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। नवी मुंबईतील NRI पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेच्या बस चालकानं 4 वर्षीय विद्यार्थी मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचं धक्कादायक बाब समोर आली आहे। याबाबत विद्यार्थ्याच्या पालकांनी NRI पोलीस ठाण्यात धाव घेतली व घडलेला प्रकार सांगितला। यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला तर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे। तर 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून अधिक तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत। मात्र सध्या या घटनेनंतर पालक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मॅडम, डीपीएस शाळेत जो 25 वर्ष झाली आहेत हा इन्स्टिट्यूट इथे उभा आहे। सगळे पेरेंट्स एका उमेदाने आपल्या पोराला किंवा आपल्या जिगर का तुकडा म्हणतात आपण अशा इन्स्टिट्यूट मध्ये टाकतो हे सोच के की एक वेळ येईल की इथून घडून येईल आणि अशा इन्स्टिट्यूट मध्ये एवढी दुःखदायक घटना घडते। या घटनेनंतर मॅनेजमेंट, प्रिन्सिपल आणि सगळे चुप्प बसले आहेत। कुठल्या डोक्याने आम्ही म्हणजे एवढे घाबरलेले पेरेंट्स आहोत, एवढे शॉक्ड पेरेंट्स आहोत। एक कम्युनिकेशन नाही आम्हाला की काय झालं आहे, त्याची तपासणी कशी चालली आहे, तुम्ही सिक्युरिटी कशी केली आहे, त्याबद्दल कमिटी कशी उभी झाली आहे, काय अश्युरन्स आहे आम्हा पेरेंट्सना की आम्ही पाठवू पोरांना, कसं पाठवू आम्ही पोरांना विथ सो मच शॉक, हर्ट, अँगर, पेन इन आवर हार्ट्स फॉर व्हॉट हॅज हॅपन्ड टू सच अ स्मॉल 4 वर्षीय मुलासोबत अशी घटना घडते एवढ्या नामी शाळेत जिची फीज इज वन ऑफ द हायेस्ट इन CBSE schools. It is a very shameful thing and DPS management has to answer. DPS management ना आम्हा सगळ्यांना जवाब देणे खूप गरजेचे आहे। We parents want assurances. आम्हाला खात्री पाहिजे की आमच्या बरोबर असं नाही होणार। झालं आहे, पोलिसांनी आपली कामं केली आहेत। पोलिसने 24 तासात आरोपीला अरेस्ट केलं आहे हे आम्हाला पोलीस स्टेशन मधून कळून चुकलं आहे। सो इट इज नॉट police is doing their job. The job is of the management. How are you giving us assurance की आमची पोरं सेफ आहेत आतमध्ये just by putting a letter, yes there is safety. असं is this how you declare safety? No, you have to put an audit committee. You have to get parents, do a checkup, do what do you want, how do we थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टर्स येतात आतमध्ये, कुठले कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन काय आहे, त्यांचा डेटाबेस काय आहे, कोण आत बाहेर करताय। एस्पेशली एवढे छोटी पोरं जी नर्सरी, ज्युनियर KG आणि सिनियर KG ची आहेत, दे आर नॉट इक्विप्ड। त्यांच्याकडे एवढी क्षमता दिलीच नाहीये देवाने की खोटं बोलणे, त्यातल्या त्यात पालकांना घाबरवणे, सांगणे की तुमचा पोरगा इमॅजिन करत आहे, त्याची काल्पनिक हे सगळं चाललं आहे। एवढा छोटा पोरगा हे सगळी कल्पना करूच शकत नाही जोपर्यंत तसली घटना घडत नाही त्याच्याबरोबर। आणि तुम्ही म्हणजे एका मेंटली त्रासलेल्या पेरेंटला घाबरवताय आणि सांगताय की तुम्ही आमच्या स्कूल बद्दल असं बोलता तर आम्ही असं करूया। म्हणजे पेरेंटकडे तुम्ही काय सांगता, सोडून जा, चुप्प बसा, सोडून जा, देश सोडा, सिटी सोडा। आय मीन दिस इज रिडिक्युलस, इट्स व्हेरी सॅड। तर पेरेंट्स साठी आम्ही इकडे उभे आहोत, आमच्या मुलांसाठी आम्ही इकडे उभे आहोत की कोणाबरोबर असं कधीच होऊ नये। हुकुमशाही आहे की नाही आहे ही दॅट इज समथिंग दॅट आय कांट कमेंट ऑन। मला एवढं माहिती आहे की शाळा व्यवस्थापन एवढी मोठी घटना घडते, सगळ्या पालकांना जबाब देणे त्यांची उत्तरदायित्व आहे। विद्यार्थ्यांची सुरक्षा जी आहे ती कुठेतरी वाऱ्यावर दिसते का? त्यांनी तसं कळवलेलं नव्हतं। त्याच वेळी त्यांनी बस ड्रायव्हरला क्लीन चिट दिली आणि सांगितलं की हे मुलाच्या डोक्यातले खूळ आहे असं सांगितलं त्यांनी। आणि त्यानंतर जेव्हा पालक डॉक्टरांकडे गेले, खाजगी डॉक्टरांकडे, त्यानंतर हा प्रकार समोर आलेला आहे। आपण बघतोय की इथले जे DPS शाळेचे मुख्याध्यापक आहेत हे मागच्या 2-3 वर्षापूर्वी इथे आले आणि त्यानंतर अशा घटना इथे वारंवार घडत आहेत। इथे बघतोय आपण 2 वर्षापूर्वी इथल्या अनेक महिला शिक्षकांनी मोलेस्टेशनचे आरोप या प्रिन्सिपलवरती केलेले होते। त्याच्याबद्दलची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दर्ज आहे आणि महिलांनी असे आरोप केल्यानंतर महिलांचं सस्पेन्शन ह्या मुख्याध्यापकांनी केलं आणि हे आपल्या ज्या महिलांच्या प्रति जे राज्य शासनाचं आणि केंद्र सरकारचं धोरण आहे त्याच्या विरुद्ध हे जाणार आहे। आपण बघितलं की बुलंदशहर मध्ये हे प्रिन्सिपल अगोदर होते
आणि ह्यांच्यावरती असेच चार्जेस बुलंदशहरमध्ये पण आहेत. बुलंदशहरमध्ये 46 शिक्षकांना यांनी कामावरून काढून टाकलेलं. म्हणजे अशा प्रकारच्या घटना हे वारंवार तिथे घडत होत्या. बुलंदशहरमध्ये एका नर्सनी यांच्यावरती आरोप केले होते. तिथले लोकप्रतिनिधी असतील. म्हणजे मला सांगायचं आहे की बुलंदशहर म्हणजे आपण म्हणतो उत्तर भारतातल्या त्या राज्यातले लोकप्रतिनिधी हे समोर आले. त्यांनी मुख्याध्यापकांच्या विरुद्ध बोलले, त्यांनी चार्जेस हे केले, फ्रेम केले. पण आपण बघतोय की शिक्षकांचं प्रकरण असेल 2-3 वर्षापूर्वी, तसंच आताचं हे 3-4 दिवसापूर्वी उघड झालेलं प्रकरण असेल, तसेच अशा घटना ह्याच्या अगोदरही घडलेल्या आहेत. तरी इथले स्थानिक लोकप्रतिनिधी, महिला लोकप्रतिनिधी का शांत आहेत, आमचा असा सवाल आहे. इथले नवी मुंबईचे मंत्री राज्याला लाभले ते का शांत आहेत. त्यांचे स्थानिक नगरसेवक इथे NRI मध्ये 50 मीटरच्या अंतरावर त्यांचे बरेच जण राहतात. एक पण का नाही आला. इथे लहान सहान NRI कॉलनीमध्ये किंवा इथं एखादी लहान सहान घटना घडली तर तात्काळ येणारे हे एवढे गंभीर प्रकरण झालेलं असताना पण का नाही आल्या. मंदाताई मात्र इथे का नाही आल्या. एवढे दिवस झाले, 3-4 दिवस का गप्पा बसलेल्या. तुमच्या 3-4 ऍडमिशनसाठी तुम्ही एवढं असंवेदनशील वागणार. देवेंद्र फडणवीस राज्य सरकार म्हणतं की आपल्या शिक्षण अभिवृद्धीसाठी 0 टॉलरन्स पॉलिसी. ही तुमची 0 टॉलरन्स पॉलिसी आहे. हा, तुमचे लोकप्रतिनिधी मंदाताई मात्र मुख घेऊन गप्पा बसतात, शांत बसतात. पालक एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत. हजारो पालक आज इथे आलेले आहेत. तिथं बघतोय हे 70-80% जे पालक आहेत ते भाजपचे मतदार आहेत. ते काय यांनी मनसेला मतदान नाही केलं तर दुसऱ्या कोणत्याही पक्षाला मतदान नाही केलं तरी भाजपचा एकही लोकप्रतिनिधी, एकही नगरसेवक, आमदार, खासदार तिथे येत नाही. या आमदारांचा आम्ही इथे निषेध करतो आणि आमची मागणी आहे की हे जे प्रिन्सिपल आहेत मिस्टर वशिष्ठ त्यांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे आणि ह्यांना या पॉस्कोच्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी हे केलंच पाहिजे. ही आमची मागणी आहे. तोपर्यंत आमचं हे आंदोलन संपणार नाही. याची दखल राज्य सरकारने घ्यावी. मॅडम, हा जो इन्सिडेंट आहे तो बसमध्ये झालेलाच नाही आहे. बसमध्ये कॅमेरे पण होते, त्याचे फुटेज पण चेक केले, पण ते बसमध्ये तो हा इन्सिडेंट झालेला नाही. हा इन्सिडेंट ॲक्च्युली झालेला आहे वॉशरूममध्ये. आणि जो लहान मुलगा आहे ज्याला बोलता नाही येत, त्यांनी स्वतःहून म्हटलंय, बोलता नाही येत म्हणजे थोडं तुटक बोलतोय, पूर्ण सेंटेन्स नाही बोलत आहे. त्यांनी म्हटलेलं आहे क्लिअर की मला अंकलनी वॉशरूममध्ये नेलं. ठीक आहे, हे त्यांनी क्लिअर कट सांगितलंय. तरी पण तुम्ही बघा की प्रिन्सिपलचं जे हे आलो, कमेंट आलो की बसमध्ये झाला. मी बसचे फुटेज चेक केले, तिथं आम्हाला काही दिसलं नाही आहे. ॲक्च्युली हा तिथे झालेलाच नाही आहे इश्यू. सेकंड गोष्ट अशी आहे की लहान मुलांनी, त्या मुलांनी हाताने दाखवलं की हाच तो माणूस आहे, हेच अंकल आहेत, याच अंकलनी मला नेलेलं आहे. पण त्याच्या बेसिसवर पोलिसांनी त्याला अरेस्ट तर केलेली आहे. पण त्याच्यानंतर काय, प्रिन्सिपलनी अजून पण एक रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे घ्यायची आहे ती या इन्सिडेंटची घेतलेली नाही आहे. आमची डिमांड आहे की ॲटलिस्ट प्रिन्सिपलनी एक मॉरल ग्राउंडवर, एक ह्युमॅनिटी ग्राउंडवर ॲटलिस्ट रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हवी. एवढी मोठी केस झालेली आहे तरी पण एक प्रॉपर स्टेटमेंट आणि एक ॲक्सेप्टन्स अजून प्रिन्सिपलकडनं आलेलं नाही आहे. आमची फर्स्ट डिमांड तर ही आहे की एक तर पहिले ॲक्सेप्टन्स व्हायला पाहिजे की हा इन्सिडेंट झालेला आहे. सेकंड, त्यांनी रिस्पॉन्सिबल डिसिजन का बरं नाही घेतलं, त्यांनी ॲक्शन का बरं नाही घेतल्या शाळेतर्फे अजून पण, आणि त्या न घेतल्यामुळे आमची डिमांड आहे की प्रिन्सिपलनी रिझाईन करायला हवं. नाव माझं कशाला बरं हिंदी